पलीकडं जाऊ का? जाऊ द्या गिरगिर म्हटलं गिरगिर लांबच रस्ता काही होईल कार्यक्रम. इथंच आहे का? इथंच आहे कळलं ना रे भैया. आज नागपंचमी सर्वांना माझ्या चॅनलवरती सर्वांचं अभिनंदन की ज्यांनी कवठेमंकाळ तालुक्यात मानवी वस्तीत आलेले सर्व मित्रांनो बोलून असं त्यांचं मी स्वतःशी अभिनंदन करतो आणि त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो. सुतार वस्ती येथे बोरगावचे मागे एकदा साप पकडलेला आहे. बाहेरून फिरून गोठ्यातून आत गेला बरोबर. म्हणजे मानवी वस्तीत जो साप येतोय तो पकडणं आणि त्याला सुरक्षित जंगलात सोडणं हे एका सर्व मित्राचं काम आहे. आणि माझ्यासोबत श्रद्धा आलेली आहे आणि ते त्याला व्यवस्थितरित्या सुरक्षित रेस्क्यू करेल. मग गोठ्यात होता तवाच थांबवशील की नाही? आणि नागाई ओळखले. नक्की नाग आहे ना? मग नागपंचमीचा नाग तुमच्या घरी कसा आला दिदी? अंदाज आहे? हा काढू लागा तिला. दर्चीला फिरचीला साप फक्त काढू लागा. त्या आणि झडते आम्हाला बंद करायला लागेल. वडा काय श्रद्धा? युरिया आहे. साप आले किती सुरक्षित पकडून नागोबा आहेत काय? धामंजे आले तुझे बिनविषारी साप नाग आहे. बघा काय लागलं तुला ग? हा खोंबार लागला. बघा जोरात लागला काय? नाही ना रक्त आलं. तो खोंबार लागला का? अगं बघशील का नाही? आधी बघत जा बाळा साप पकडताना कसा कधी घुसायचं नाही. सोड त्याला इकडे येऊन दे आणि इकडे येऊन धर. सोड त्या खोंबाऱ्यापासून सोड बाळा. दे सोडून येऊन दे इकडे. आला का तिकडे? तिथं खोंबारा लागेल पुन्हा घुसू नको. हा काढा. भैया नाही तुम्ही काढा. इकडं आला इकडे. हा बघ इकडे यायला येऊन दे त्याला खोंबारा लागू असतो. तिला जोरात थटला खोंबारा तो. मावशे त्याला तिकडे शेपटाल देऊचा. इकडे येतो. कुणीकडे आला? तिथं खोंबार आहे खाली. येऊन दे बाहेर थांब. सुतारांच्या घरात कुठं खोंबार आहेत काय कळलं नाही. सुतारा भेटला. बेडकं उंदर खाऊन तुम्हाला सगळ्यांना मदत करणारी. वर आल्या बघ. बॅटरी बंद कर रे. काय करत्या? कुठं वर चालल्या का श्रद्धा? काय करायच्या नादात आहे ती? कोणत्या विचारात आहे? हा आता खोंबारा नाही तिथं. घे इकडं. मावशी तिला मदत करू नका. शेपाड ते मावशीकडे पुढे येऊन तर. मावशी शेपाड धरा ओढून. हा शेपाड धरा एक जण. हा आणि इकडं आला. ये सोडून इकडे.
थांब थांब सर आली बाहेर घे तिकडे त्याच्या रिपट्या आहे बघा त्या दिच्यावानीच रिपट्याच्या रिपट्या आहे दामन तुम्ही नाग आहे म्हटला म्हणताना आम्ही पळत आलो नागपंचमी आहे आता काय लय बोलायला लागणार नाही तुम्हाला हा तरी पण एवढा वेळ थांबलो मग काय करूया होय आता तर काय करूया हिला काय करूया लई चांगली आहे का भैया जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या तर जाऊन द्या घेऊन जावा नाही एक पकडली कुठं अजून 3 आहे दाखवू तुम्हाला हाय द्या जाऊन द्या तर जाऊन द्या काय अडचण आहे तुमची बेडकं उंदर तुम्हाला खाऊन देईल ती उंदर ही बघायला काय काय म्हटला तिडा गाठला तर जनावराला तेडा घातला तर हलून देत नाही हो होय काय बोलते ती माणसं तर त्याच्या एवढा दम आहे शेपटात मामा जनावरला येडा घालायला म्हणते ती नुसतीच दे जा भैया काय नाही सातारलाय नको नको हळदी कुंकू नको आजी नाग असतं तर त्याला हळदी कुंकू नाही तरी पण लावून दिलं नसतं जीवन नागाची पूजा करायची नाही हो कुठे गेला गावात गेली किती तर दिवस राहिले इथं बेडूक उंदीर खाऊन कशाला घरात आले असेल हा साप शेतकऱ्यांना मदत करणार आहे जो की श्रद्धाने आता तुम्ही व्हिडिओ मध्ये धरला कंप्लेंट मानवी वस्तीत आला तर लोकांना कितीतरी समजावून सांगितलं हात जोडून की हे साप तुमच्या फायद्याचे आहेत बेडूक उंदीर खाऊन हे साप मदत करतात म्हणजे नेमकं आज नागपंचमीचं तुम्हाला समजावून सांगतो त्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि हे जे मोठे मोठे साप आहेत ज्यावेळी इतर राहतील त्यावेळी विषारी सापांचं अस्तित्व वाढत नाही जसं की गोणसारखा साप नाग साप यांचं वर्चस्व हा साप दूर करतोय आणि सुतार वस्ती म्हणून येते बोरगावमध्ये गेल्या टायमाला पण रिक्वेस्ट केली त्या टायमाला पण रिक्वेस्ट केली पण सर्पमित्र या नात्यानं हा जंगली जीव आहे वन्य सोडून वनमधला त्याला मारलं तर 10 वर्ष सजा आहे आणि हा ज्यावेळी मानवी वस्तीत येईल सर्पमित्र या नात्यानं त्याला पकडून सुरक्षित म्हणजे माणसाचा आणि सापांचा जो मानवी वस्तीचा संघर्ष आहे दूर करणारा म्हणजे सर्पमित्र आहे त्या धर्तीवर हा साप व्यवस्थित पकडून त्याच्या आदिवासात त्याला सोडला जाईल मित्रांनो आणि छत्तरच्या चॅनलवर सर्वांचं नागपंचमीला अनेकदा माझ्याकडून खूप खूप नागपंचमीच्या शुभेच्छा साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र